मुंबई में मिलावट का शराब बेचने वाले गैंग के 4 आरोपियों को आबकारी विभाग ने गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपियों के नाम आरिफ मोहम्मद शेख, राहुल काशीनाथ सिंह, लिंगराज संती पात्रा और राम रघुनाथ गाडेकर है। यह चारों आरोपी 1000 ml शराब की बोतल का ढक्कन खोलकर उसमें से 30% शराब बाहर निकालकर 30% पानी मिलाकर दिया करते थे। ऑक स्मिथ इंटरनेशनल ब्लेंड विस्की, ऑक स्मिथ गोल्ड इंटरनेशनल ब्लेंड विस्की, आइकॉनिक वाइट इंटरनेशनल ग्रेन विस्की और स्टर्लिंग रिजर्व B7 रेयर ब्लेंडेड विस्की में मिलावट किया करते थे, जिसकी गुप्त जानकारी आबकारी विभाग को मिलने के बाद आबकारी विभाग के लोगों ने 4 आरोपियों को मलाड पश्चिम से गिरफ्तार कर लिया। इन आरोपियों के पास से 12,51,000 के मिक्सिंग शराब को जब्त किया गया है। आरोपी किस तरह से शराब की बोतल खोलकर शराब निकालकर उसमें अंदर पानी मिलाते थे, अधिकारियों ने उसका डेमो भी कराया, जिसका वीडियो वायरल हो रहा है। यह आरोपी मलाड, कांदिवली, बोरीवली और दहिसर में शराब सप्लाई करने का काम किया करते थे। इस शराब मिक्सिंग गैंग में और कितने लोग शामिल हैं, आबकारी विभाग इसकी जांच कर रही है। 9 तारखेला संध्याकाळी आमच्या विभागात भूमी पार्क, भूमी स्वीट्सजवळ आमच्या वरिष्ठ अधिकारी, आमचे माननीय आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख साहेब, आमचे संचालक अंमलबजावणी व दक्षता माननीय सुर्वे साहेब, विभागीय उपायुक्त आमचे प्रदीप पवार साहेब, तसेच मुंबई उपनगरचे अधीक्षक माननीय नितीन घुले साहेब, आमचे उप अधीक्षक माननीय गोगावले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला मिळालेल्या विश्वसनीय बातमीनुसार आम्ही सापळा रचला होता। त्या सापळ्यामध्ये आमच्या FL1 ट्रेड म्हणजे घाऊक विक्री जी होते त्याच्यावरनं ट्रेड नानक ट्रेडवरनं एक टेम्पो भरलेला, त्याच्यामध्ये आमचे नोकरनामा धारक जे कर्मचारी काम करत होते ते मद्य घेऊन आले, जे घाऊक विक्रीवाल्याकडनं आम्ही रिटेल काउंटरला म्हणजे FL2 वाईन शॉप व याला विक्री होतं, त्याच्यामध्ये भेसळ होते का म्हणून तो टेम्पो थांबवला। टेम्पो थांबवल्यानंतर माझ्या स्टाफनी म्हणजे त्याच्यामध्ये मी स्वतः निरीक्षक सुजित कपाटे होतो, आमचे दुय्यम निरीक्षक झांजुर्डे साहेब, अजून आमचे दुय्यम निरीक्षक सोपान कानेकर साहेब, सनी बनसोडे साहेब, तसेच आमचे सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुळे साहेब, तसेच जवान संवर्गातली आमचा प्रवीण चौधरी, तसंच आडी व विकास पाटील यांनी सगळ्यांनी सखोल गाडीचं जेव्हा निरीक्षण केलं आतमध्ये जाऊन, तेव्हा आम्हाला असं निदर्शनात आलं की ज्या मद्याच्या सीलबंद बाटल्या होत्या तर त्या बाटल्या फोडून त्याच्यामधलं काही अंशी मद्य काढले जातं व त्याच्यामध्ये परत पाणी भरलं जातं। तर जेव्हा पूर्ण गाडीची तपासणी केली त्याच्यामध्ये आम्हाला 30 खाली बिस्लरीच्या बाटल्यामध्ये सीलबंद बाटल्यातलं मद्य काढलेलं दिसलं आणि त्याच्यामध्ये पाणी भरून ते पुनश्च सील करून दिलं। ही कारवाई करत असताना आम्ही 4 जे काम करणारे लोक होते ट्रेडवरचे, जे गाडी बरोबर होते, अशा 4 आरोपींना आम्ही अटक केलं आहे। त्यांचे नाम राहुल सिंह, नंतर लिमया पात्रे, नंतर आरिफ शेख, राम गाडेकर अशा 3 आरोपींचे नाव आहे। यांच्याकडनं आम्ही जो मुद्देमाल हस्तगत गेला तो सुमारे 13 लाखाचा मुद्देमाल आहे। आमच्या अधीक्षकांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिल्याप्रमाणे प्रत्येक वेगवेगळ्या टीम पूर्ण विभागामध्ये कार्यरत केलं आहे का याच्यापेक्षा अजून कुठून माल हस्तगत होतो का, ती प्रक्रिया सगळीपणे चालू आहे। ह्या गुन्ह्यामध्ये आम्ही मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत 65 AE-DE तसंच 81, 83, 90, 98 आणि 108 असे कलम लावलेले आहे। पुढचा तपास अजून आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। सर, या आरोपींवर याआधी कुठलेही गुन्हे दाखल होते का? नाही, अशा प्रकरणामध्ये त्यांना कुठे अटक झाली? नाही, असं तर काही नाही। हे ट्रेडवर काम करत होते, पण हे आता रंगे हात पकडले गेले। आता ही किती मोठी साखळी आहे याचा हा तपासाचा भाग आहे, हा पुढे चालू आहे। सर, शेवटचा प्रश्न असा आहे की ही जी दारू आहे हे निष्काळजीपणाने आहे का, निष्काळजी दर्जाचा आहे का? म्हणजे नाही, तसं काहीच नाही, हे ट्रेडची वास्ते। हे कसं असतं, हे या लोकांना अंधारात ठेवून या गोष्टी केलेल्या आहेत। जेव्हा एखादी घाऊक विक्रीवरनं माल निघायचा, ट्रान्सपोर्ट परमिट नाही, तर चालत्या गाडीमध्ये हे लोक याच्यामधनं काही अंशी दारू काढून ती परत पुनश्च सील केलं होतं। त्यामुळे ह्या गोष्टीची कल्पना आमच्या पुढच्या रिटेलरला पण नसायची, असं आहे। तर पुढचा तपास आता चालू आहे आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली।